मंदिराचा धरण तुमचं, धरण तुमचं, धरण तुमचं। आलमटीची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे आणि या विरोधात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आलमटीच्या उंचीमुळे अनेक गावांमध्ये पूरबाधित परिस्थिती येण्याची शक्यता आहे। अनेक गावांमध्ये, हजारो गावांमध्ये, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो गावं या पावसाळ्यामध्ये या आलमटीच्या उंचीच्या वाढीमुळे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सांगलीतील अंकलीमध्ये या ठिकाणी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते। गेल्या 2.5 ते पावणे 3 तासांपासून हे चक्काजाम आंदोलन या ठिकाणी चालू होतं। आता चक्काजाम आंदोलन संपलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील हे जे मंत्री आहेत त्यांची बैठक 21 तारखेला त्यांनी बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्यानंतर पुढील भूमिका या संदर्भातली केली जाईल अशा तऱ्हेचा इशारा या निमित्तानं इथल्या सर्व आंदोलकांनी आणि सांगली जिल्ह्यातील आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, खासदार, त्याचबरोबर माजी मंत्री यांनी दिलेले आहे। आणि ह्या ज्या आलमटीच्या उंची बरोबरच कृष्णा पात्रामध्ये जे काही बांधकाम होत आहेत आणि ती पक्की बांधकाम होत आहेत, महाराष्ट्र शासनाकडून ती पक्की बांधकामे केली जात आहेत, ती पक्की बांधकामं ताबडतोब बंद करण्यात यावी आणि त्या ठिकाणी मूळवेल बांधकाम करण्यात यावी। पावसाळा असेपर्यंत ते बंद ठेवण्यात यावं, पावसाळा नसेल तर ते बंद ठेवण्यात यावं आणि पावसाळ्यामध्ये ते चालू करून ते पाणी पुढे करण्यात यावं। त्यामुळे जे पाणी अडणार आहे, पाणी फुगणार आहे, पाठीमागच्या ज्या गावांमध्ये शिरणार आहे ते होणार नाही अशा तऱ्हेची भूमिका ही या निमित्तानं मांडलेली आहे। त्याचबरोबर वडनेरे जी कमिटी आहे या आलमटी उंची संदर्भात किंवा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरबाधित परिस्थिती निर्माण होते, ती कशामुळे निर्माण होते या संदर्भात महाराष्ट्र शासनानं वडनेरे कमिटीची स्थापना केली होती आणि या वडनेरे कमिटीने जो काही अहवाल दिलेला आहे तो अहवाल खोटा आहे आणि चुकीचा आहे। या अहवालाला एक प्रकारे आव्हान देण्याचं काम या आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। वडनेरे कमिटीमध्ये जे काही अहवाल दिलेला आहे त्यांनी रद्द करावा आणि तो मान्य नाही अशा तऱ्हेची भूमिका ही या निमित्तानं इथल्या आजच्या आज झालेल्या आंदोलनामध्ये मांडण्यात आलेलं आहे। आपण पाठीमागे पाहू शकता आता हे सगळे जे वाहतूक आहे ती सुरळीतपणे चालू झाली आहे। वाहतुकीची पूर्ण कोंडी या ठिकाणी झालेली होती आणि हे आंदोलन या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे। हजारो सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी, पूरबाधित शेतकरी, त्याचबरोबर कारखानदार हे सर्वजण या गेल्या 2.5-3 तासांमध्ये झालेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सध्या आपल्या बरोबर या संदर्भात बोलण्यासाठी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आपण बोलूया सर्जय पाटील यांच्याशी। नक्की आजची भूमिका काय ठरली, आंदोलन कसं झालंय? आलमटीची उंची वाढ ही सातत्यानं त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे ते करत आले। आजची उंची वाढ आलमटीने जी मागणी केली आणि ते करत आहात हे आमच्या राज्य शासनाला काहीच माहित नव्हतं, लोकप्रतिनिधीला यातली काही माहिती नव्हती। परंतु आंदोलनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा आणि कृष्णा महापूर समितीच्या माध्यमातून सांगली जिल्हा या लोकप्रतिनिधींना आम्ही जागा करण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला केला आणि ते आम्ही या ठिकाणी आज आम्हाला यश आलं। सर्वपक्षीय समितीतून लोकप्रतिनिधींचं मत एक झालं। आज त्या मतामुळे आज कुठेतरी आलमटीला चपराक बसेल आणि हेकेखोर स्वभाव असणाऱ्या कर्नाटकच्या आलमटीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी केलेलं जे काही फळ आहे ते भोगावं लागेल, कारण पर्यावरणानं त्यांना परवानगी दिलेली आहे ते 519-60 ची दिलेली आहे, परंतु त्यांनी 524-60 ही उंची करून ठेवलेली आहे। परंतु आमच्या राज्य शासनाला याची किंचितशी माहिती सुद्धा नाही, कुठल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही किंवा ही दखल आपण लोकप्रतिनिधींना द्यायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी विषय हौसमध्ये मांडला पाहिजे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही। ज्या वेळेला आलमटीने उंची 524 मीटर 256 च्या मागणी केलेली होती आणि जलशक्ती मंत्रालय हाऊसमध्ये त्यांनी उत्तर दिलं विचारताना प्रश्नाला की आलमटीला उंची वाढवायला लवादानं 2010 मध्येच परवानगी दिलेली आहे, परंतु लवादानं परवानगी देताना त्यामध्ये काही शर्ती अटी घातल्या होत्या। त्यामध्ये त्यांनी पुन्हा जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घ्यायची आहे, पर्यावरणाची परवानगी घ्यायची आहे, वन विभागाची परवानगी घ्यायची आहे, परंतु हे मधला बाजूला काढून त्यांनी डायरेक्ट राजपत्र अधिकार या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी केंद्रात दिल्लीची बैठक त्यांनी मागत होते। परंतु आता आमचे सगळे राज्यकर्ते जागे झालेले आहेत, त्यांनी हा विषय हाणून पडला पाहिजे। लवादाने या ठिकाणी म्हणलेलं आहे की सांगली जिल्ह्यात जो महापूर येतो, कोल्हापूर जो पूर येतो तो नदीतील गाळामुळे येतो, तो गाळ वेळच्या वेळेला काढला पाहिजे। तो जर गाळ काढला तर या ठिकाणी पूर येणार नाही
असं 2010 मध्ये लवादानं आपल्या या म्हणण्यामध्ये मांडलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं पुढे म्हणलेलं आहे लवादाने की दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे बुडीत क्षेत्र आहे, लाभार्थी क्षेत्रातलं जे काय उंची वाढवणार आहे 5 मीटरनं, ते त्या क्षेत्राचा अभ्यास करून त्याचा एल सेक्शन तयार करून त्यांची नुकसान भरपाई त्यांना दिलं पाहिजे, यावर तुमचा अभ्यास झाला पाहिजे. यांच्या ह्या दोघांच्या समितीनं पहिला अभ्यास दिल्याशिवाय जलशक्ती मंत्रालय या ठिकाणी त्याला उंची वाढवायला परवानगी घेणार नाही. हे समोर असताना अलमट्टीचे कुठलेही अधिकारी अशी बैठक या ठिकाणी घेत नाहीत, परंतु त्यांनी केंद्रावर दबाव ठेवलेला आहे की आमचं पाणी आम्हाला किती गरजेचं आहे. 5.5 लाख क्षेत्र आमचं पाण्याखाली जाणार आहे. आज तेवढं आमचं पाण्याखाली गेलं तर आमचं उत्पन्न वाढणार आहे. तर तुमचं उत्पन्न वाढणार असेल आणि आम्ही पाण्याखाली जाऊन बुडणार असेल तर अशा ठिकाणी राज्य सरकारनं महाराष्ट्रानं मोठी गंभीर दखल घेतली पाहिजे. आपल्या बरोबर सध्या बंटी पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, नक्की याबाबत आज काय निर्णय झाला आणि 21 तारखेला मुंबईत बैठक मला वाटतं तारीख दिलेली आहे. त्या तारखेला आम्ही जाऊन आमची भूमिका मांडू की बाबा कोल्हापूर, सांगली, साताऱ्यावर अन्याय होतोय, तो अन्याय दूर शासनानं करावा आणि केंद्रामध्ये बाजू मांडून ही उंची जी वाढवायचं कर्नाटकचं धोरण आहे ते रद्द करावं. वडनेरे कमिटीचं जे काही वडनेरे कमिटीमध्ये अलमट्टी धरणाबद्दल बोललेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीये, ही आमची भूमिका आहे. आणि पुढील काळामध्ये हे काय होतं बघून नाही तर आम्हाला गरज पडली तर अलमट्टीवर जाऊ आम्ही. गरज पडल्यास या निमित्तानं आलमट्टीवर जाऊन हे आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं बंटी पाटील यांनी दिलेला. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.